यावेळेस आपण प्रार्थना मंदिरामध्ये आलो असताना आपण त्या देवाला गौरव देऊया, त्या देवाला मान देऊया, कारण परमेश्वर या प्रार्थना मंदिरामध्ये आहे. आणि ज्या पद्धतीने परमेश्वर म्हणतो की अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याजवळ या, म्हणजे मी तुम्हाला विसावा दिला. आणि या प्रार्थना मंदिरामध्ये विश्वासाने तुम्ही आलेले आहात आणि येणारे लोकांचे जे पावलं आहे ते सुद्धा त्याच विश्वासाने या प्रार्थना मंदिराकडे वळालेले आहेत की या प्रार्थना मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला विसावा मिळणार आहे. तर तुम्ही विश्वास बाळगा की प्रभू येशूच्या प्रार्थनेनंतर आपल्याला वचन मिळाल्यानंतर आपल्याला विसावा मिळाला आहे. तर सुरुवातीची प्रार्थना मी पास्टर विनंती करतो, सुरुवातीची प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करू. पवित्र सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीचे निर्माण करत्या, आमच्या पित्या, खरोखर तू महान आणि थोर आहे. आतापर्यंत तू या सर्व मानव जातीची काळजी घेतली, परंतु मानव जातीने तुझी काळजी घेतली नाही, तुझं नाम स्मरण केलं नाही आणि त्यामुळे अनेक संकटातून त्यांनी ओढवून घेतले नाही. कारण का परमेश्वर त्या दुष्ट शक्तीने आमच्यावरती ताबा मिळवलेला आहे, या जगावर ताबा मिळवलेला आहे. आणि म्हणून परमेश्वर तुला दुःख वाटतं, विलाप करतो, केव्हा माझे लेकर सुधारतील. परंतु परमेश्वर तुझं पवित्र वचन, पवित्र आत्मा जो तू आम्हाला दिलेला आहे, येशूच्या रक्ताने तू आम्हाला दिलेलं आहे, येशूचं रक्त आम्हाला दिलेलं आहे, याचा उपयोग जर केला आम्ही तर खरोखर आम्हाला ते मार्ग, सत्य आणि जीवन सापडल्याशिवाय राहणार नाही. हे परमेश्वर आमची अंतःकरणे उघड, आमची मने उघड, यासाठी की आम्ही परमेश्वर येशू ख्रिस्ताला ओळखून हे सर्व आशीर्वाद जे तू आमच्यावरती ओतलेले आहे ते मिळवण्यासाठी समर्थ व्हावे, असं तू कर परमेश्वर. आज जे भक्तीमध्ये परमेश्वर जे कवने गायले जाणार आहे त्यासाठी आणि परमेश्वर तुझ्या वचनावर जो विचार केला जाणार आहे ते सर्व तुझ्यापासूनच होऊ दे. आम्ही तर कोणीच नाही आहोत परमेश्वर, अशी जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये. आज तुझे पुन्हा उपकार मानतो की आमच्या राष्ट्राचा परमेश्वर अमृत महोत्सव आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने परमेश्वर जे आम्ही परमेश्वर पारतंत्र्यात होतं, तू परमेश्वर आम्हाला स्वातंत्र्य दिलेले, त्याच्यामध्ये परमेश्वर आम्ही आनंद करत आहे गेल्या 75 वर्ष. आणि त्यासाठी परमेश्वर जसं आम्ही पापाच्या बंधनात आहोत आणि हे बंधन परमेश्वर जेव्हा तू मोडलं त्या मोठ्या स्तंभावरती, तेव्हा जो आनंद झालेला आहे तो आनंदाची प्रतीती आम्हाला येऊ दे परमेश्वर, की आम्ही स्वतंत्र आहोत, पापाच्या पासून मुक्त आहोत आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्हाला सुटका मिळालेली आहे. म्हणून आम्ही त्याचे गौरव करतो. आजची भक्ती परमेश्वर तू त्याचा चालक मालक हो आणि जे आलेले त्यांना आशीर्वाद दे, अशी विनंती आज तुझ्याजवळ कळीने करत आहे. येशूच्याच पवित्र नामाने मागतो, म्हणून तो देवाच्या नावाला गौरव देत असताना आपण सगळ्यांनी उभे राहूया, त्या देवाला गौरव देऊया. कारण गौरव, मान, महिमा, आराधना, स्तुती याच्या व्यतिरिक्त त्या देवाला, त्या परमेश्वराला आपण काहीच देऊ शकत नाही. उपासना संगीतामधून आपण 568 हे गीत गाणार आहोत. La
आणि त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त जो पवित्र आत्म्याच्या योगाने प्रकट झाला कुमारी मातेच्या मुली जन्मास आला ज्याने पंचगणांकडे उत्पन्न होते ज्याला वचन केले जो मरण पावला व ज्याला पुढे जो अधोपात उतरला तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव पिता याच्या उजवीकडे बसला आहे तेथून जिवंतांना बोलण्याचा न्याय करायला जो येणार आहे त्यातून विश्वास असतो पवित्र आत्मा पवित्र सार्वत्रिक मंडळी पवित्र शक्ती सहभागिता पापांची क्षमा देहाचे पुनरुत्थान आणि सार्वकालिक जीवन यावर विश्वास ठेवतो आमेन. मंडळी माझी वचन यावेळेस आपण परमेश्वराच्या गौरवासाठी अजून एक गीत गाणार आहोत उपास संगीतामधून 601 गीत क्रमांक उपास संगीतामधून 601 स्वदेशा प्रित्यर्थ प्रार्थना.
गौरव यावेळेस आपण स्तोत्राचे वाचन आणि पाळणी करणार आहोत. स्तोत्रसंहिता 11वा अध्याय ते आपल्यासाठी प्रदीप अंकर वाचतील. Praise God. स्तोत्रसंहिता 11 आपण आधीपणे वाचू. सरळतेने चालणाऱ्याचा आधार. मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर मग तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा. कारण बाबा दुर्जन भविष्य वाकून आहे. सरळ आधारस्तंभ ढासळले तर नीतिमान काय करणार. परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे. परमेश्वर त्याचे नेत्र मानवांना पाहतात. त्याच्या पापण्या त्यांना दाखवतात. परमेश्वर नीतिमानाला कसा लावितो. त्याला दुर्जनांचा व काही माणसांचा वीज येतो. शेवटचं वचन आपण सर्वजण मिळून म्हणतो. आपले सर्व प्रभा पूर्णपणे आशीर्वाद करो. तुमच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व प्रार्थना. आमेन. यावेळेस आपण जुन्या करारामधून उत्पत्ती या प्रथम पुस्तकामधून 19वा अध्याय 10 ते 22 वाचणार आहोत आणि आपल्यासाठी पेत्रस अंक वाचतील. 19वा अध्याय 10 ते 22. उत्पत्ती याचं पुस्तक 19वा अध्याय 10 ते 22 आपण ऐकूया. तो त्या पुरुषांनी बाहेर हात काढून लोटा घरात आपणाकडे ओढून दार लावून घेतले आणि घरच्या दाराशी जी लहान थोर माणसे जमली होती त्यास त्यांनी आंधळे करून टाकले. मग ती घर शोधून शोधून थकली. ते पुरुष लोटास म्हणाले, तुझे आणखी कोणी येते आहेत काय. तुझा जावई, तुझे मुलगे, तुझ्या मुली आणि तुझे दुसरे कोणी या नगरात असेल त्यास या स्थानातून बाहेर काढ, कारण आम्ही या स्थानाचा नाश करणार आहोत. या लोकांविषयी परमेश्वरापुढे फार ओरड झाली आहे आणि या नगराचा नाश करण्यास परमेश्वराने आम्हास पाठवले आहे. तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेल्या आपल्या जाव्यास म्हणाला, उठा, या स्थानातून बाहेर पडा, कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे. परंतु त्यांच्या जावास तो केवळ गंमत करीत आहे असे भासले. पहाट होता दूतांनी लोटाला घाई करून म्हटले, उठ, तुझी बायको व येथे असलेल्या तुझ्या 2 मुली या घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेस तुझा संहार होईल. पण तो दीर्घायू करू लागला. तेव्हा परमेश्वराची करुणा त्यावर होती म्हणून त्या पुरुषांनी त्याच्या बायकोचा आणि त्याच्या 2 मुलीच्या हातात धरून आणून सोडले. त्यांना ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आपला जीव घेऊन पळा, मागे पाहू नको व खोऱ्यात कोठे थांबू नको, डोंगराकडे पळ काढ, नाहीतर तुझा संहार होईल. तेव्हा लोट त्यास म्हणाला, हे प्रभो, नको नको, पहा, ह्या तुझ्या दासावर तुझी कृपादृष्टी झाली आहे. माझा जीव वाचविला. ही तुझी मधुर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जावणार नाही. न जाणं मधुर हे आदित्य येऊन मी मरून जाईल. तर पहा, पळून जाण्यास हे नगर जवळ असून लहान आहे. पहा, ते किती लहान आहे. तिकडे पळून जाऊ दे, म्हणजे माझा जीव वाचेल. देवाबाबतीत सर्व वचन आपण सर्वांची आशीर्वादाची करू. त्याच्या नावाला मान सन्मान करू, आता आणि सुद्धा सर्व काळ असतो. आमेन. यावेळेस आपण नवीन करारामधून पत्राचे वाचन करणार आहोत. पेत्राचे दुसरे पत्र याचा 2रा अध्याय 3च्या पुढे. यावेळेस आपल्यासाठी सुवर्णा सिस्टर वाचते. 2रा अध्याय 3च्या पुढे. तिसरा अध्याय
दुसरं पिक्चर तिसरा तीन ते 3 ते 10. पेत्राचे दुसरे पत्र याचा 3रा अध्याय 3 ते 10 ही वचने आपण ऐकूया. ख्रिस्ताच्या पुनरागमनाचा दिवस. प्रथम हे ध्यानात ठेवा की स्वतःच्याच वासनाप्रमाणे चालणारे थट्टेखोर लोक शेवटच्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे? कारण वडील निजले तेव्हापासून सर्व काही उत्पत्तीच्या आरंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे बुद्धी पुरस्पर विसरतात की पूर्वीच्या देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगी घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्या योगी तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण आताची आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहे, म्हणजे न्यायनिवाड्याचा व भक्तिहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहे. तरी प्रियजन हो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नका की प्रभूला एक दिवस 1000 वर्षासारखा आहे आणि 1000 वर्ष एका दिवसासारखी आहेत. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करीतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. तो त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल. सृष्टितत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील सर्व गोष्टी उघडकीस येतील. आमेन. वाचलेली वचन देव आपणासाठी आशीर्वाद देतील. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण उठून उभे राहूया आणि आपल्यासाठी शुभवर्तमान वाचणार आहेत पास्टर. शुभवर्तमानमधून लूक शुभवर्तमान 13वा अध्याय 34 ते 35. यरुशलेमेची स्थिती पाहून केलेला विलाप. यरुशलेमे संदेशाचा घात करणारे व तुझ्याकडे पाठविलेल्या दगडमार करणारे, जशी कोंबडी आपले पिले पंख खाली एकवट करते तसे तुझ्या मुलाबाळात एकवट करण्याचा कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही. आमेन. हे आपल्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र याचे पवित्र शब्द आहे. त्याला मान महिमा आणि गौरव युगानुयुग असो. आमेन. यावेळेस बसून घ्या. यावेळेस आपल्या मंडळीसाठी, आपल्या मंडळीमधले आजारी लोकांसाठी, आपल्या तरुण वर्गासाठी, आपले इतर जे वडील वर्ग आहे त्यांच्यासाठी, आपले जे महिला मंडळ आहे त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला प्रार्थना करणे हे खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी मध्यस्थी प्रार्थनेमध्ये आपण जाणार आहोत आणि आपल्याला प्रार्थनेमध्ये पवारांटी आपल्याला चालू. प्रार्थनेमध्ये विशेष करून आजारी जे सुमित शांतवन गायकवाड आहे याच्यासाठी प्रार्थना करावी. आणि त्याचप्रमाणे आपले डॉक्टर सोनने, त्यांची पत्नी, या सर्वांसाठी देखील प्रार्थनेमध्ये आठवण ठेवायची आहे. आपल्या देशासाठी विशेष प्रार्थनेमध्ये विनंती करायची. परमेश्वर आत्तापर्यंत आम्हाला 75 वर्षे आनंद दिला स्वातंत्र्याचा, पण त्याचा आम्ही उपयोग केला आहे का? आणि तसं जर केला असेल तर आम्हाला क्षमा कर आणि इथून पुढे तसे कृती होऊ नये यासाठी आपण ऐक्याने राहू ही प्रार्थना परमेश्वराजवळ करायची आहे. आणि आमचं हे स्वातंत्र्य जे आहे ते चिर आयु ठरवू अशी विनंती करत, आणि जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी पण प्रार्थना करायची आहे. ते काय येऊ शकले नाही त्यांना आणि देवालाच माहिती आहे ते कारण. आणि आता पाऊस जरी पडत असला असं म्हटलं तरी परमेश्वराने छत्र दिलेले आहेत, रेनकोट दिलेले, ते वापर करून घेऊ शकतो. तुम्ही रिक्षाने येऊ शकता आणि एक आठवडा जरी तुम्ही रिक्षाने आला तर तुमचा खजिना काही रिकामा होणार नाही त्यासाठी. आणि अशासाठी हे काय म्हणतात, फेअर वेदर
वर्शिपर्स, म्हणजे जेव्हा चांगलं असेल तेव्हाच जायचं आणि इतर वेळेस काही गरज नाही जायची, नाही का. परमेश्वर क्षमा करतो. अरे परमेश्वर क्षमा करतोय तुम्हाला कसं माहीत, नाही का. काय स्वप्न पडलेलं आहे तर ते येत नाही आणि चर्चमध्ये त्रोटक उपस्थित, तरी आम्ही काळजी करत नाही. आम्ही सर्व काळजी कोणावर सोपवली, परमेश्वरावर सोपवली. आज आज किती जण होते म्हणजे 5 होते, तरी आम्ही सुरू केली भक्ती. 9:30ला एक्झिट सुरू केली. मागच्या रविवारी एकच होते, तिने सुद्धा गाणं गायलं आणि भक्ती आपले बंधू पेत्रस काळे हे होते आणि त्यांनी आणि देवदूतांनी परमेश्वराची स्तुती केली आहे. म्हणून तुम्ही काय म्हणतात, किती जण येतात, काय येतात, कोण कोण आलं, त्यांचे कपडे कसे काय आहेत आणि मागच्या वेळेस किती आले होते, आता किती येऊ शकतील याची काळजी करू नका. कारण का परमेश्वराला त्याची काळजी आहे. कारण का हे आम्ही स्वतःचं चालवत नाही, हे परमेश्वराचं मंदिर चालवतोय, वचनावर चालतोय, म्हणून परमेश्वर सगळं करेल. आणि जे लोक येऊ शकत नाही त्यांनी मी पुन्हा विचारतं, आज मी सांगणार आहे. तर त्यासाठी मी आपले पवारांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करा. राज्याचे राजधानी जगतचे गोष्टीला मान सन्मान देऊन आता निस्तार आज खरोखर तू आमच्या तुझ्या बाप्पा आमचे पावलं इथपर्यंत मंदिरात आणले बाप्पा, मी तुला आभार मानते, तुला धन्यवाद देते बाप्पा. खरोखर तू किती महान आहेस बाप्पा. आमच्या या उतारता वयात सुद्धा बाप्पा आम्हाला तुझी ओढ लागते की कधी रविवार येईल आणि आम्ही कधी मंदिरात जाऊन बाप्पा तुझी बसणं, तुझी स्तुती आराधना करू. हो प्रभू, तू आम्हाला आशीर्वाद देते, तुझ्या नावाला धन्यवाद देते प्रभू. पवित्र पित्या बाप्पा, जे आजारी आहे बाप्पा त्यांच्यासाठी मागते बाप्पा, सुनीसाठी मागते. ते मेंढून चुकलेले आहे बाप्पा, त्याला तुझ्या मेंढवाड्यात घे बाप्पा, त्याला तू स्पर्श कर प्रभूजी बाप्पा. आम्ही रोज आणि रोज तुला जवळ विनंती करतो बाप्पा, ते लेकरांना तू आशीर्वाद दे आणि तू बरं कर आणि खरोखर हा चमत्कार ते घडवून आण. आणि प्रभूजी त्याला तुझी साक्ष देण्यासाठी या मंदिर उभा कर बाप्पा. तसेच बाप्पा सोनाली शिक्षकसाठी मागते प्रभूजी बाप्पा, त्यांना तू आरोग्य दे, शक्ती दे आणि तुझ्या मंदिरात घेऊन ये बाप्पा. तसेच बाप्पा आम्हाला त्यांची नावं माहीत नाही बाप्पा, पण तू सांगतोच प्रभूजी बाप्पा, तर सर्वांवर तुझा आशीर्वाद काढतो. आज जे दवाखान्यात आजार आहेत बाप्पा त्यांच्यासाठी मागते बाप्पा, जर दक्षिण हात त्यांच्या मस्तकी असू दे बाप्पा आणि त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू बरं कर बाप्पा आणि त्यांना तू आरोग्य दे. कारण तू चमत्कार करणार आणि खरं डॉक्टरांना वैद्यांचा वैद्य तू आहे बाप्पा. सर्व काही तुला कोणती गोष्ट अशक्य नाही बाप्पा. प्रभूजी बाप्पा खरोखर आज नम्र तुझ्या जवळ कळकळीची प्रार्थना करते बाप्पा. प्रत्येक आमच्या सभासदांसाठी मागते प्रभूजी बाप्पा, सर्वांना तू आशीर्वादित कर. दर रविवारी ना बाप्पा आमचं मंदिर गच्च भरून जावं बाप्पा, तुझी वचनं ऐकण्यासाठी त्यांची पावलं इथपर्यंत तुझी बाप्पा. आणि जे येत नाही बाप्पा त्यांच्यासाठी मी कळकळीची आग्रहाची प्रार्थना करते प्रभूजी. खरोखर बाप्पा तू त्यांना घेऊन ये बाप्पा, कारण ते जगी गोष्टीकडे बघलेले आहेत बाप्पा. काय तू प्रभूश्रेया शेवटच्या काळात जगत असताना बाप्पा त्यांना तुझी ओढ लागली बाप्पा, तुझं वचन त्यांच्या कानी पोचते बाप्पा आणि प्रत्येकाने तुझ्या मंदिर यावं असं तुझे बाप्पा. हो प्रभूजी आम्ही मागतो आणि तो आम्हाला देतो, आता आमचा पूर्ण विश्वास आहे बाप्पा. आमच्या मंडळीतील सर्व सभासदांसाठी आणि जे तुझं कार्य करत आहे बाप्पा, तरुण वर्ग, महिला मंडळ आणि संडे स्कूलचे मुलं बाप्पा यांच्यासाठी मागते बाप्पा, त्यांना तू आशीर्वाद दे, त्यांना तू शक्ती दे बाप्पा. जो संडे स्कूलचा कार्यक्रम आहे बाप्पा, तो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलाय बाप्पा, अतिशय कष्ट पूर्ण केलेला आहे बाप्पा, त्यांना तू यश दे, बळ दे आणि बाप्पा खरोखर तुझ्या आणि तुझ्या नावाचं गौरव दे बाप्पा. व प्रभूजी बाप्पा त्यांना तू सहाय्य आणि मदत दे. तसेच बाप्पा सर्वांसाठी पुन्हा एकदा तुझा जवळ मागते बाप्पा, प्रत्येक सदस्याला तू, प्रत्येक मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वाद दे. त्यांच्या ज्या गरजा आहेत बाप्पा त्या तुझ्या स्वर्गीय भांडारातून त्यांना तू पुरव बाप्पा. हो प्रभूजी बाप्पा दया आमच्या सर्व दयातून कृपा कर बाप्पा. हो प्रभू आमचे पाव मजबूत आणि बळकट कर, आम्हाला तुझी ओढ लागू दे बाप्पा.
कारण आम्ही जगीच गोष्टीकडे नव्हे तर बाप्पा तुझ्या लीन नम्र होऊन तुझ्या चरणी यावं, तुझी स्तुती आराधना करावं बाप्पा, म्हणून तू आम्हाला सांगेल मदत कर. उद्या बाप्पा राष्ट्राचा सण अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रभू परमेश्वरा आम्ही अतिशय आनंद करत असताना पण आम्हाला तू सर्वांना सांगेल मदत कर बाप्पा. आम्ही आनंदाने हा साजरा करावा म्हणून प्रत्येकाला तू आशीर्वाद कर बाप्पा. यापेक्षा अनेक आशीर्वाद बाप्पा तुझे वचन ऐकतात आणि प्रत्येक तुझ्या नावाने गुडघा टेकला जावा, यापेक्षा अधिक आनंद करण्यास तू आम्हा प्रत्येकाला तू बुद्धीला तू स्पर्श कर बाप्पा, आणि हे करशील असा माझा पूर्ण विश्वास आहे बाप्पा. हो प्रभू बाप्पा, आज दवाखान्यात जे काम करत आहे बाप्पा त्यांना तू सहाय्य मदत कर, त्यांना आशीर्वाद दे बाप्पा. काय म्हणतो बाप्पा, आमच्या मागण्या अगोदर आमच्या मनामध्ये काय आहे ते तू सर्व जाणतोच प्रभू बाप्पा. प्रभू की त्या आता आमच्या बाळासाहेबांवर तुझा आशीर्वाद मात्र खरोखर ही मंडळी इतकी उभा आहे की बाप्पा खरोखर त्यांनी आम्हाला पूर्ण ज्ञान दिलेले बाप्पा. त्यांनी आम्हाला त्यांच्या ज्ञान तुझ्या प्रत्येक वाचनामुळे आमची वाढ झाली आहे बाप्पा. त्यांना अधिक आणि अधिक शक्ती दे बाप्पा, त्यांना भौगोलिक आशीर्वादित कर आणि त्यांना तू दीर्घायुष्य दे बाप्पा. हो प्रभूजी, आता मी मदतीची प्रार्थना करत असताना आमच्या सर्व त्यांच्या तू मान्य कर बाप्पा. आता आमचे बाळासाहेब जे मना आम्हाला देणार आहे बाप्पा, आम्ही कुठल्याही गोष्टीमध्ये आमच्या मनाचा विचार न करता प्रभू परमेश्वरा आमचं मन एकचित्त होऊन बाप्पा तुझी वचनं ऐकतात आणि तुझं मनन चिंतन करण्यासाठी तू आमचे कान उघड बाप्पा. हो प्रभू आमच्या बाळासाहेबांना तू एखादा स्पर्श, त्याच्या कंठाला तू स्पर्श कर आणि ते ज्ञान आम्ही घेऊन रिकामे हात न जाताना बाप्पा आशीर्वादाने घेऊन जावा तुझी बाप्पा. पुन्हा एक देवा तुझ्याजवळ ही नम्र होऊन येते बाप्पा, सर्वांना भरपूर आणि बिलकुल आशीर्वाद मागतो बाप्पा. या प्रार्थनेमध्ये मी चुकून काही तुझ्याजवळ मागितलं असेल बाप्पा, मला दयनीय कृपेने तू क्षमा कर बाप्पा. तू आतापर्यंत सांभाळलं इथून पुढे सांभाळ, सर्व वेळ काढून तुझ्या हातून करून स्वाधीन करते बाप्पा. ही लहानशी विनंती धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या अति गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून
हालेलुया. यावेळेस सगळे आनंदित आहात ना? परमेश्वराच्या नावाला गौरव देऊ. आपण जोरदार एक टाळ्या वाजवूया. आणि टाळ्या वाजवत असताना मी पास्टरला विनंती करतो की जे काही मानलं त्यांनी आणलेलं आहे ते आम्हाला द्यावं. आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, खरोखर तू आमची काळजी घेतोय आणि आमची आध्यात्मिक ज्ञानात आणि परमेश्वरा भौतिक ज्ञानात वाढ होण्यासाठी तू आम्हाला तुझ्या पवित्र वचनाचा मान देतोय. आणि जे तुझे वचन गहन आहे, जे आमच्या समजण्याच्या पलीकडे आहे, ते समजण्यासाठी तू आमची बुद्धी उघड आणि आम्हाला तू पवित्र आत्म्याचे प्रेरणेने सर्व काही नीट व्यवस्थित समजू दे. अशासाठी की कोणीही आम्हाला बळकू नये, कारण की हे शेवटचा काळ आहे. अनेक खोटे संदेश निघालेले, परंतु परमेश्वरा आम्ही तुझ्या वचनावरती अवलंबून आहोत. आम्हाला सहाय्याने मदत कर. आम्ही तुझ्या वधस्तंभाकडे आणि तुला आम्ही जे जखम दिलेले आहेत त्याच्याकडे सतत पाहत राहतो, कारण का तूच आमचा विश्वासाचा उत्पन्न करणारा आणि पूर्णतेस नेणारा येशू ख्रिस्त परमेश्वर आहे. ही विनंती पवित्र येशूच्याच नावाने केली म्हणून तो ऐकू द्या. आमेन. थँक्यू. आपण सगळे आनंदित आहात. इथून बोलतात का इथून बोलतात? दिल से. दिल से परमेश्वराची स्तुती असो, कारण का आनंद जो असतो तो अंतःकरणापासून पाहिजे. दुसरी गोष्ट, ती व्यक्ती, समोरची व्यक्ती खरंच आनंदित आहे ते त्याच्या डोळ्यातून दिसते. आणि अशा प्रकारचे बरेचसे लोक ते वाटतात आनंदित आहोत. हो, आनंदित आहोत, काही प्रश्न नाही आहे. परंतु प्रियानो, आपलं जे खरंपण आहे ते परमेश्वरापुढे उघडं होतं की आपण किती खरं बोलतोय, किती खरं बोलत नाही, नाही का? आणि अशा प्रकारे आपल्याला हे करायचं. तर आता जे शास्त्रपाठ वाचलेले दुसरे पेत्र 3 अध्यायामध्ये आपण पाहिलेले की तिथं ख्रिस्ताच्या पुनरागमनाबद्दल लिहिलेलं आहे. पुनरागमन म्हणजे पुन्हा प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे त्याबद्दल लिहिलेले आहे. हा पेत्र जो होता हा प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर होता. तो त्याच्या किचन कॅबिनेटमध्ये होता. काही असलं तर प्रभू येशू ख्रिस्त पेत्राकडेच इशारा करायचा. आणि असा हा पेत्र जो होता तो फार लाडका आणि निवडलेला होता. परंतु चुका पण तेवढ्या त्याने केल्या. चुका म्हणजे चुका केल्या नाही, पण त्याने घोड चुका पण केलेल्या आहेत. यासाठी परमेश्वराने त्याला क्षमा केलेली आहे. आम्ही पण चुकाने घोड चुका करतो तरी परमेश्वर आम्हाला क्षमा करतो. याची आठवण आपण सतत ठेवायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही नष्ट झालो नाही, ही परमेश्वराची कृपा आहे, हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे तो सर्व काही सांगत आहे की जागृत राहा. बघा 3 अध्याय, 2 पेत्र 3 अध्याय आणि पहिल्या वचनामध्ये तो काय सांगते, तुमचे अंतःकरण, तुमचे मन निर्मळ आहे, निर्मळ मन करीत आहे, जागृत करीत आहे. जागृत राहायला पाहिजे. आमच्या मनामध्ये नेहमी ही गोष्ट यायला पाहिजे, दुमदुमाला पाहिजे की प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे आणि तो आल्यावरती माझं काय स्टेटस असणार आहे, माझी काय पोझिशन असणार आहे, मी कुठे असणार आहे. आणि जर ती ते आयडिया जर आपल्यामध्ये क्लिअर असतील तर निश्चितच हे करा, मोठा करा. तर निश्चितच आपण हे करतो. स्टेटस चेक आपण करायचं. साऊंडवाले पण साऊंड चेक करतात. आवाज चांगला आहे का, स्पष्ट ऐकू येतं का, बूम आहे का, काय काय आहे. पण आमचं जो परमेश्वराचा साऊंड आमच्यापर्यंत येत आहे, वाणी आमच्यापर्यंत आलेली आहे, ती खरोखर आम्हाला जागृत करत आहे की नाही. म्हणून जागृती फार महत्वाची गोष्ट पेत्राने सांगितलेली आहे. आणि त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्ही जागृत राहा, सतत जागृत राहा, ही तो नेहमी सांगत आहे. आणि तुम्ही वासनाने गुरफटलेले आहात आणि थट्टेखोर आहेत आणि त्या दिवसाची मध्ये थट्टा करीत होते ते येऊन म्हणतील त्याच्या येण्याचे वचन आता कोठे आहे. आज जवळजवळ 2000 वर्ष होऊन गेलेले आहेत जे प्रभू येशू ख्रिस्ताने या भूतलावरती उच्चारलेले होते, उद्गारले. तसे तर 3-4 हजार वर्षापासून चाललेलं होतं येणारे, परंतु त्याला आणखी शिक्कामोर्तब कोणी केलं, प्रभू येशू ख्रिस्ताने केलं की काय तो येणार आहे, मी येणार आहे, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे
आणि त्यावेळेस काय काय घटना घडतील या पृथ्वीवर त्याबद्दल सांगितलेले. पण तो आज 2000 वर्ष होऊन गेले, काही हालचाल दिसत नाही, कुठेच काही दिसत नाही असे ते लोक म्हणतात. परंतु जे ख्रिस्तावर प्रीती करतात, ते प्रेम करतात, त्यांना बरोबर कळतं की हे शेवटचा काळ आहे, याच्यामध्ये आम्ही जागृत राहायला पाहिजे. जर आम्ही झोपी गेलो, त्या 5 कुमारांसारखं विसरून गेलो तर प्रॉब्लेम आपल्याला आहे, ख्रिस्ताला प्रॉब्लेम नाहीये. ख्रिस्ताला एकच प्रॉब्लेम राहील की हे लोक काय झाले, येऊ शकले नाही माझ्या राज्यामध्ये. त्यांना संधी दिली, ती सगळं काय दिलं ते, पण मला दुःख वाटतं. आणि त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचे शब्द वचन कडक असतील. यायचं तर या, नाही तर नका येऊ. मी थांबणार नाही, मी वाट बघणार नाही कोणाची, कारण का ते फाटक बंद झालेलं होतं. अशा प्रकारे ही जी गोष्ट घडत आहे त्याबद्दल त्याने इशारा दिलेला आहे. आणि भक्तिहीन लोकांचा नाशाचा दिवस येईपर्यंत इथं लिहिलेले ते राखून ठेवलेले आहे. ते आत्मे त्याच्या शब्दाने अग्नीसाठी राखलेले आहेत असं पेत्र सांगत आहे. आणि अग्नीमध्ये तुम्हाला जरी चटका बसला तर तुम्हाला खूप वेदना होतात, परंतु जेव्हा पूर्ण शरीर अग्नीमध्ये असेल त्यावेळेस कुठे कुठे तुम्ही स्वतःला हे करा, सगळीकडे अग्नी आहे. तुमचं शरीर जे देह तर पूर्णपणे अग्नीचे चटके सहन करत आहे. आणि हे चटके असे आहेत की ते कधी विझत नाही, कधी शामत नाही. आणि अशा प्रकारे आपण ही शिक्षा नरकामध्ये भोगणार आहोत का? तुमच्यामध्ये डेअरिंग आहे का? माझ्यामध्ये नाहीये, माझ्यामध्ये नाहीये अग्नीचे चटके सहन करण्यासाठी. आणि त्यासाठीच आपण आज संधी दिलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करा. हे तुमची सुटका या चटक्यापासून होणार आहे, अग्नीपासून होणार आहे. आणि तुम्ही स्वर्गामध्ये आनंदित राहा. तुम्हाला आनंदित राहायचं आहे ना, मग त्यासाठी तुम्ही स्वतःचं संरक्षण करा. आणि संरक्षण करण्यासाठी हे प्रभूने वचन दिलेलं आहे. आणि ते वचन आपल्या अंतःकरणामध्ये ठासून घ्या. आणि जर आपण तसं केलं नाही तर नरकात जाण्यासाठी आपणच जबाबदार आहोत. परमेश्वराने आम्हाला नरकात पाठवलेलं नाही. नरक जे आहे ते सैतान आणि त्याच्या दूतांसाठी आहे. पण आम्ही त्याची काळजी न करता आम्ही पण एंट्री मारतो तिथे. नरकामध्ये काय आहे, नरकामध्ये काय तुम्हाला दिसेल, परंतु तुम्ही तिथून बाहेर येऊ शकणार नाही. एकदा आत गेलेला मनुष्य बाहेर येऊ शकत नाही. पण तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. तेव्हा काय सांगता येत नाही किती वर्ष वेळ, पण तिथून सुटका होणार नाही. युगानुयुग तुम्हाला ते सहन करावं लागणार आहे. आणि इथं पलीकडे स्वर्गामध्ये तुम्हाला आनंद व्यक्त, तो आनंद तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. यासाठी आपण परमेश्वराच्या बरोबर जावे. आणि तिथं काय सांगितलेलं आहे बघा, पेत्राने 2 पेत्र 3 अध्याय आणि 9व्या वचनामध्ये काय करायला पाहिजे, आपण पश्चाताप करायला पाहिजे. या जगात असताना आपण पश्चाताप करायला पाहिजे. पश्चाताप आपल्याला परमेश्वर जवळ नेतो आणि परमेश्वर आपल्याला क्षमा करतो आणि आपल्याला स्वर्गात नेतो. असा हा परमेश्वराचा हे आहे. परंतु जर आपण अविश्वास दाखवला तर आपल्याला ते काही शक्य होणार नाही. म्हणून तयार राहा. इथं लिहिले जागृत राहा. आणि जागृत राहण्यामुळे काय होतंय की आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ शकत नाही. पुढे प्रभू येशू ख्रिस्ताने बघा लूक 13 मध्ये काय म्हटलेले, त्याने विलाप केला. का दुःखाचे उद्गार काढले, विलाप केला. यरुशलेम म्हणजे शांतीचं शहर. तिथे शांती त्याला मिळाली कारण तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणते, मी शांतीचा राजा आहे. तो शांतीचा राजा तू विलाप करत आहे, का करत आहे? कारण का त्याने बघितलं की हे जे सर्व लोक आहेत हे सगळे इतर मार्गाने चाललेले आहेत, मोठ्या रुंद मार्गाने चाललेले आहेत, जिथं शेवटी नाश आहे. आणि त्यांना किती सांगितलं तरी ते लक्ष देत नाही. ते पुढे नाही, मागे बघून चाललेत आहे. किती छान होता आमचा टीव्ही, किती हे इतके रुपयाचा होता, हे सगळं तिथं बघून चाललेले. परंतु जेव्हा तुम्ही चालता तेव्हा तुम्ही कुठे लक्ष द्यायला पाहिजे, समोर पुढेच बघायला पाहिजे. जर तुम्ही मागे बघत गेला तर अपघात होण्याची शक्यता दाट आहे. असा या प्रभू येशू ख्रिस्ताने शोक केला, विलाप केला. आणि तो म्हणतो की मी तुम्हाला किती वेळा एकवटण्याचा प्रयत्न केलेला आहे,
आणि उदाहरण देतो, कोंबडी जशी आपल्या पिलाला एकवटते तसे मी तुम्हाला अनेक वेळा एकवटण्याचा प्रयत्न केला, पण तुमची इच्छा नव्हती, आमची इच्छा नाही आहे. या जगाचा जो आनंद आहे तो आम्हाला घेऊन द्या. आणि बायबलमध्ये लिहिलेले जगाचा आनंद जो आहे तो क्षणिक आहे, तो काही टिकणारा नाही आहे, गॅरंटेड नाही आहे, त्याला गॅरंटी. परंतु स्वर्गीय जो आनंद आहे तो सार्वकालिक टिकणार आहे आणि तो तुम्हाला आनंद मिळाल्यावरती तो तुम्हाला तुमच्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. एकदा शिक्कामोर्तब झाला तुमच्या पासपोर्टवर व्हिसा कुठला मिळालेला आहे स्वर्गाचा, निश्चितच कोणी त्याला हिरावून घेऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एकदा तारण झालं की तुम्ही तारण काय म्हणतात गमावू शकणार नाही, कारण का ते प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेले तुम्हाला दान आहे. तर अशा या दोन गोष्टी महत्वाच्या इथे आपण पाहिल्या. आपण जागृत राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण परमेश्वराच्या मार्गावरच चालत राहायला पाहिजे, तर आपल्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहत नाही. आपण बघू उत्पत्तीमध्ये, आपण वचन बाय वचन बघणार आहोत. बघा उत्पत्ती याचा 19वा अध्याय आणि त्याच्या 12व्या वचनाच्या पुढे जर आपण पाहिलं, परंतु हा पूर्ण अध्याय जर तुम्ही वाचला तर त्याच्या आधी काय झालेलं आहे की लोटाचा जे चुलते होते अब्राहम हे एकत्र राहायचे, जॉईंट फॅमिली होती. परंतु काय कारणास्तव ते त्यांच्यामध्ये काहीतरी फॉल्ट लाईन तयार झालेली आणि त्यामुळे ते विभक्त झालेले. आणि अब्राहमाने चॉईस कोणाला दिली? लोटाला दिली. लोटाचा अर्थ आहे की झाकलेले, कवर्ड. आणि त्याला चॉईस दिली. आणि लोट पण हुशार होता, तरुण होता त्यावेळेस. त्याने सगळीकडे बघितलं, इकडे तिकडे सगळं काय, इथं एअरपोर्ट आहे, इथं सिनेमा म्युझियम आहे, सगळं काही आहे, खूप चांगलं आहे इथे. इथं बघितलं तर काहीच नव्हतं. मग काय करणार बाबा, इथं हा मटण पण मिळतंय, सगळं मिळतंय, बस तो म्हणे मी इकडे जातो. अब्राहम म्हटलं ठीक आहे बाबा, तुझी निवड आहे, तुझी चॉईस आहे. आणि त्याने ती जागा निवडली आणि ती जागा कुठली होती? सदोम आणि गमोरा. अजून तर काही झालेलं नव्हतं. आणि अब्राहम पुढे गेला शोधत जिथे चारा मिळेल त्याच्या मेंढरांना सगळं काही. आणि ते वेगळे झाले आणि एकमेकांपासून भांडणापासून परावृत्त झाले. बऱ्याच वेळा काय होतं की जर वेगळे झाले तर आपल्यामध्ये भांडणं होत नाही, परंतु काही वीर असे आहेत की ते वेगळे झाले तरी सुद्धा भांडण करतात. बरोबर आहे की नाही मला माहित नाही, ते आणखी जोरात भांडण करतात. तर अशा प्रकारची ही गोष्ट होती. पूर्वपीठिका सांगत आहे तुम्हाला. आणि मग 19व्या अध्यायामध्ये आपल्याला पुढचं ऐकायला मिळतं. परंतु शेवटी जे 18वा अध्याय त्याच्यामध्ये काय होतं की अब्राहम जो होता तो धार्मिक होता. प्रभूचं वचन काय म्हणतंय की जी काही गोष्ट मी करणार आहे ती माझ्या भक्ताला संदेश त्याला सांगितल्याशिवाय कशी करणार, म्हणून तो सांगण्यासाठी कोणाकडे गेला? अब्राहमाकडे. परमेश्वर आणि अब्राहम हे चांगले मित्र होते आणि त्यांना सांगितलं की मी या शहराचा नाश करणार आहे, कुठला? सदोम आणि गमोरा. तोपर्यंत त्याला कळालं होतं की माझा पुतण्या तिकडे गेलेला आहे. आणि तो गेल्यामुळे काय होतं, अब्राहम मध्यस्थी करतो. 50 असले तर तू करशील का? मी नाही करणार, नाश नाही करणार. 40 असले नाही करणार. इतकं बार्गेनिंग करत तो 10 वरती आला. करशील का? मी नाही करणार. आणि त्याला वाटलं की लोट पण या 10 मध्ये असावा आणि त्याचं कुटुंब, मुली, बायको हे सगळे सुरक्षित राहतील. बर. आणि ते 2 जे आले होते त्याच्या घरी पाहुणे, ते पुढे निघून गेले. आम्हाला तिथे जाऊन हे करायचंय, लोटाला काढायचं आहे आणि तिथं त्या लोकांना सांगायचं की या शहराचा परमेश्वर नाश करणार आहे, म्हणून तुम्ही स्वतःची अंतःकरणे वळवा. आणि ते तिकडे गेले. तिथं पाहिलं तर तो लोट कुठे बसला होता? वेशीजवळ बसला होता गप्पा मारी. आणि तिथं बसल्यामुळे काय झालेलं की तो बघतो की हे 2 व्यक्ती आहेत, हे वेगळे दिसत आहेत, यांच्या चेहऱ्यावरती तेज आहे.
आणि त्याच्याकडे मला जरा पावशे वाटत नाही, कारण का इतकं प्रकार आहे. जर मी जास्ती वेळ बघितलं तर मी अंधारा होऊ शकतो. आणि त्यामुळे तो काय झाला, त्यांनी ओळखलं की देवाची माणसं आहेत, देव आहे, परमेश्वर आहे, आणि तो धावत गेला आणि त्यांना रिसीव्ह केलं. बाकीच्या लोकांचं त्यांना कोणालाही तसे प्रेरणा झाली नाही. तो गेला तिथे आणि तो म्हणे आज माझ्याकडे या, माझा पाहुणचार घ्या आणि परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो. बरोबर योग्य प्रश्न. देवाच्या माणसांना जर आपण आपल्या घरी घेतो तर तो आशीर्वाद जो आहे तो आपल्या घरी पण येतो, पण ते देवाचे माणसं पाहिजे. जर ते सैतानाचे दूत असले तर ते आपल्या घरी आले तर सैतान पण आपल्या घरी येतो, पाहुणचार घेतो, आणि जे काही वाईटपण आहे ते सोडून जातं घरी. आणि मग तेव्हापासून भांडणं सुरू होतात घरात, चकचक कटकट सगळं काही होऊन जातं. हे कमी पडलं, कमी आतापर्यंत पुरत होतं, तांदूळ पुरत होतं, आता काय झालं, गॅस पण पुरत होता, आता काय झालेलं आहे, अचानक काय झालेलं आहे, परमेश्वराचा आशीर्वाद निघून गेला. कारण का तुम्हाला ओळखता आलं नाही कोण देवाचे माणसं आहे, कोणालाही बोलावं लागले तुम्ही. ही गोष्ट देवाच्या माणसाने किंवा देवाच्या भक्ताने ओळखायला पाहिजे. आणि त्यावेळेस आपण बघतो येशू ख्रिस्ताने पण 70-72 शिष्य पाठवले होते, आणि तुम्ही ज्यांच्या घरी जाल, जिथं जाल तिथं तुम्ही ते जे पाहुणचार करतील ते तुम्ही स्वीकारा, आणि निघते वेळी तुम्ही सांगा प्रभूची शांती तुमच्या घरावर असो. परंतु आपण असे पाहुणे बोलवतो, आपल्या घरात असे पाहुणे येतात जे आपली शांती काय, देवाची शांती जी होती ती पण घेऊन जातात. म्हणून शांती आणि काय म्हणतात वाईट गोष्टी ते एका ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून तिथं एक पवित्र आत्मा राहील किंवा ते सैतानाचे वाईट गोष्टी राहतील. त्यासाठी आपण दक्ष राहायला पाहिजे, आपण प्रार्थना करायला पाहिजे. ते घरी येत आहे, अशा लोकांबद्दल मला काही माहित नाही, परंतु तुझी इच्छा असले तर तू घेऊन ये घरी. ते ब्रदर आहेत, त्यांनी फार मोठे मोठे चमत्कार केलेले, सगळे केलेले, आणि ते मेलेले जिवंत केलेले, परंतु मी तुझ्यावर सोपवतो. डिसिजन तुझ्या हातात आहे, तू तो डिसिजन घे. त्यांनी यावं की नाही माझ्या घरात ते बघ. आणि त्यावेळेस काय होतं, सैतानाने पण अशा टेक्निक्स काढलेल्या आहेत की लोक बरे होतात, हे होतात, परंतु हे काय सगळे धोका आहे किंवा फसवेगिरी आहे, डुप्लिकेशन आहे. आणि त्यासाठी आपण हे तू मला मार्गदर्शन कर. तुझा अग्नीची तलवार घेऊन असलेले देवदूत माझ्या दारापाशी उभे कर. आणि ते लोक जरी आले ते त्यांना ते दिसेल, परमेश्वर दाखवेल त्यांना. तिथं देवदूत उभे आहेत, अग्नी तलवार घेऊन आहेत, आणि त्यांची डेअरिंग होणार नाही आत यायची. म्हणून ते योबाच्या भोवती परमेश्वराने काय केलं तर कुंपण लावलेलं होतं, म्हणून त्याला कुठल्या प्रकारचा त्रास होत नव्हता, कारण का परमेश्वराचा पवित्र अग्नी तिथे होता. जर तो अग्नी ते मधून ते गेले, जे दुसरे असतील ते भस्म होतील तिथे, त्यांचा केस सुद्धा सापडणार इतके तीव्र तो अग्नी असतो. परंतु देवाने म्हटलं ठीक आहे, तुला परीक्षा घ्यायची आहे, तू परीक्षा घे, मी सगळं करतो. देवाने ती अग्नी सौम्य केली, आणि जो सैतान होता त्याला ते मिळाले, चान्स मिळाला आत जायचा, आणि त्याने भरपूर त्याची काय म्हणतात त्रास द्यायला सुरुवात केली. ही गोष्ट त्रास होतो आपल्याला, परंतु आपण त्या मनस्थितीमध्ये जाऊ नये. गेलो तरी परमेश्वराची आठवण सतत करावी, जशी इयोब करत होता. इयोब म्हटला नाही देवाने आता वाईट केलं माझं, मी नाही सोड जाणार, आता ख्रिस्त विश्व मंडळीला नाही जाणार, म्हणजे वाईट झालं, वाटोळं झालं माझं. नाही, ते जर असतं तर तुम्ही नाही आलं तर मी म्हणेल बरोबर आहे, उलट तुम्ही येऊच नका, तुमच्यावर संकट येतात आमच्या शेतला येण्यामध्ये, असं म्हटलंय का बायबलमध्ये? तुम्ही युवासारखे भक्कम असा. किती संकटे आले, वादळे उठली तरी वादळे शांत करणारा, अग्नी विझवणारा माझा परमेश्वर सर्वसमर्थ आहे, आणि तो ते सर्व काही करून सिद्धीस नेणार आहे, आणि मला शेवटी विजयी करणार आहे. इतकं सामर्थ्य आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये, ज्याने मृत्यूवर ताबा मिळवलेला आहे, सर्व जगामध्ये त्याचा ताबा आहे, तर तो आमच्या घरावरती, आमच्यावरती ताबा दाखवणार नाही का? जर आम्ही त्याला विनंती केली तर येऊ. तो बसला होता, आणि मी आता वचन
वेगळं टाईपचा संदेश आहे. तर तो गेला आणि त्याने बोलवलं त्याला आणि घरी त्याला त्या दोघांना बोलवलं आणि जे लोक होते त्या शहराचे त्यांनी पण पाहिले एवढे सुंदर लोक पुरुष आम्ही कधी पाहिलेच नाही आणि चांगले तेजमय ते. आणि त्यावेळेस ते लोटाच्या घराजवळ आले, त्यांनी दारं टकटक केली, बजाव लागले आणि ते जे पुरुष आलेले त्यांना बाहेर काढ, आम्हाला त्यांना जाणून घ्यायचंय, अशी दुष्ट योजना ते करत. कारण त्याच्यातच दुष्टाईमध्ये ते राहत होते आणि त्याद्वारे परमेश्वराने काय केलेले, ते दूताने काय केलेले, त्यांना असं के हात लावला आणि हात लावला नाही म्हणजे त्यांच्याकडे पाहिले, ते आंधळे झाले. हालेलुया. योगाकडे आणि त्याच्याकडे काही झालं नाही, लोटाकडे त्यांनी बघितलं काही झालं नाही, त्याच्या बायको मुली यांच्याकडे जावयांकडे बघितलं काही झालं नाही. परंतु जे दुष्टाने विचार करत होते, ज्यांचं अंतकरण कपटाने दुष्टाने भरलेलं होतं, ते आंधळे झाले, त्यांना काही दिसलं नाही. कारण का परमेश्वराच्या वचनाला ग्रहण करण्यासाठी आमच्या मनामध्ये दुष्टाई असेल तर परमेश्वर आम्हाला क्षमा करणार नाही. आणि त्यासाठी काय की तुम्हाला दिसणारच नाही, आंधळे सगळे आंधळे झाले. कोणी तिकडं पडतंय, कोणी इकडं पडतंय, कोणी गटरीत पडतंय. परमेश्वराला दोष देणारे, परमेश्वराला न ओळखणारे, परमेश्वराच्या बरोबर संगती तोडणारे ते कुठे जातात? घाणीत जातात. त्यांची परिस्थिती कशी? ती डुकरासारखी होते. डुकराला ते आवडतं, स्वच्छ पाणी दिलं त्याला ते नाही घेतात. आणि कालचीच बातमी आहे की निरोप आलाय, म्हणजे न्यूज आली आहे की माणसाचं हृदय आता काय चांगलं काम करत, त्याचं हृदय काढण्यात आलं होतं पूर्ण. मग आता चांगलं कसं चाललेलं आहे? त्याच्या उरामध्ये डुकराचं हृदय बसवलेलं होतं. हा, आणि ते चांगलं काम करत होतं, म्हणून एकदम नॉर्मल रिझल्ट आहे सगळे. तो मनुष्य बोलतो, आता हळूहळू करते सगळे काम. तर असे हे डुकराचं हृदय आणि आपलं हृदय सारखं आहे आता ते डॉक्टर म्हणत होते. म्हणून ऍक्सेप्ट केलं शरीराने आणि त्याच्यामुळे तो मनुष्य काय झालेला आहे? एकदम बरा झालेला. आता काय कळेल, जशी बातमी तशी मी तुम्हाला सांगेन. परंतु डुकराचं हृदय आपल्याला मिळणं तर आपण चांगले होतो, जिवंत राहतो. पण मनुष्याचं हृदय दिलं शक्यता नाही. कारण का मनुष्याचं जरी मनुष्याला दिलं ते रिजेक्ट करतात. कारण का तुम्हाला रक्त सगळ्यांचं सारखं आहे, लाल रंगाचं असतं, हे असतं, ते असतं. कोणाचे रक्त चालेल का? नाही चालणार. तुमचं रक्तगट त्या रक्तगटाशी मेळ खायला पाहिजे. आणि त्याद्वारे काय होतं की आपल्याला कळतं की माझं रक्तगट वेगळा आहे. असे किती लोक मेले 200 वर्षापूर्वी. डॉक्टरांना वाटलं रक्त दिल्याने बरं होतं, त्याने कोणाचंही रक्त द्यायला सोडून द्यावं. मी तुम्हाला सांगितलं होतं 1901 साली ते पत्ता लागला किंवा ते रक्तगट असतात. त्याच्या पुढे काय ABC हे असतात आणि मग त्याच्यानंतर प्रोटीन्स असतात काही, ते बघतात A+ आहे का मायनस आहे हे बघावं लागतं. खूप कॉम्प्लिकेटेड आहे तसं. आणि त्याद्वारे आपण पाहतो की परमेश्वराने इतकं सोपं केलेलं पण नाही आहे की तुम्हाला कोणाचंही रक्त चालेल. पण प्राण्याचं रक्त आपलं रक्त, कारण तिकराच्या पत्रामध्ये देखील सांगितलेले पावलं नाही. त्याचं काय म्हणतं, शरीर वेगळे, प्राण्याचं वेगळे, याचं वेगळे, त्याचं वेगळे असं. परंतु येशू ख्रिस्ताचं आणि आपलं शरीर काय एकच आहे. फक्त फरक आहे की आपण मातीपासून घडवलेले आहोत, परंतु येशू ख्रिस्त मातीपासून घडवलेला गेला नाही. हालेलुया. तो कशामुळे घडवला? पवित्र आत्म्याच्या द्वारे. हा फरक आहे येशूमध्ये. हा एक आणखी फरक तुम्हाला आम्ही आता सांगितलेला आहे. म्हणून तो पवित्र आहे आणि त्याला कुठलीही गोष्ट परिणाम करू शकत नव्हती जगीत गोष्टी. आणि त्यासाठी त्याला परमपवित्र त्याने वधस्तंभावर जाऊन सुद्धा स्वतःचा प्राण देऊन सुद्धा त्याने सगळे दुःख सहन केले. परंतु आम्ही सहन करू शकत नाही ते. का? कारण का आम्ही माती आहोत हे तो जाणतो. अशासाठी तर दुसरी आणखी पुढे मी सांगतो तुम्हाला. ते लोक काय म्हटले, लोटाला हाक मार. आणि त्याने लोटाला हाक मारून म्हटले
आज रात्री तुझकडे आलेले पुरुष कोठे आहे हे काय म्हणतात, सदोम आणि गमोऱ्याचे लोक, बरोबर आहे बघा, 5वं वचन. आणि त्याने दारावरती थाप मारायला सुरुवात केली आणि त्यांचे डोळे झांदळले, डोळे गमावून बसलेले. जणू काय त्यांना आमंत्रण दिलं होतं की लोटाच्या घरी जा, तुमचे डोळे चांगले होतील, हे होईल. ते करायला गेले, झालं भलतंच, सगळे आंधळे झाले. जेव्हा ते आपापल्या घरी गेले असतील तर त्यांचे डोळे गमावून बसले होते. तसंच आमचं होऊ शकतं जर आता आम्ही ओळखलं नाही, परमेश्वर येशू ख्रिस्ताचे दार ठोकलं नाही आणि जर ते दार उघडलं, आम्ही आत गेलो नाही, तर आम्ही बाहेरच राहू आणि नंतर आम्हाला काही सापडणार नाही, आम्ही नरकाचे भागीदारी होणार आहोत. यासाठी परमेश्वराने आपल्याला सांगितलेलं आहे की नोहाचे काळ, नोहाचं तारूड आठवा. तिथं पण लोक खात पीत होते, लग्न करून देत होते, परंतु जेव्हा प्रलय आला त्यावेळेस काय झालेले, सगळ्यांचे विकेट्स पडले, धडाधड पडून गेले आणि मग ते दार ठोकत राहिले, उघड, अरे नोहा उघड, अरे भावा उघड. नोहाच्या हातातच नव्हता आता ते कोणाच्या परमेश्वर. म्हणून त्याने जर एकदा बंद केलं तर कोणाच्याने उघडणार नाही, आणि जर त्याने उघडलं तर कोणाच्याने बंद करणार नाही, असं परमेश्वराचं वचन आपल्याला बायबलमध्ये सांगत आहे. ही बारीक बारीक गोष्ट जरी असली तरी महत्वाची आहे. एक क्षण आपल्या जीवनामध्ये असा येतो जेव्हा आपल्याला कळतं की आता मी काय करू, मला कुठलेच हे रस्ता नाहीये काय करायला. परंतु बायबलमध्ये शेवटच्या क्षणी असं होतं, सगळेच मरणार आहे यात काही प्रश्नच नाही, परंतु जेव्हा आपण हे करतो त्या क्षणावरला जाऊन पोहोचतो, आडवे झालेलो असतो, तेव्हा श्वास चालत नाही, रक्त हे करत नाही, हृदय काम करणं बंद करून टाकतं. तो क्षण येतो, त्याच्यानंतर आपल्याला काय कळतं की आता शेवटची घंटा आहे. पण त्याच्या आधी कधी वाटलंच नाही आम्हाला. आम्हाला वाटलं की मी फार जगणार, 100 वर्षाच्या वर जगणार आहे आणि मला नोटीस येईल किंवा असं इतक्या तारखेला तुम्ही कापणार आहात आणि तुम्हाला काही सांगायचं आहे का, तुमच्यासाठी काय करू आम्ही. अचानक तसाच हा दिवस येणार आहे, न्यायाचा दिवस. त्यासाठी मेंढरे शेरडे वेगळे केलेले परमेश्वराने. मेंढरे काय करतात, खाली मान करून चालतात, मेंढपाळाच्या पायाकडे बघत असतात आणि त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालत असतात. शेरडे काय इकडे तिकडे कुठे जातात, कधी इकडे जातात, एक चारा खातात, मग परत येतात, कळपाला जॉईन होतात. तसं नाही. आणि त्यासाठी आपल्याला जागरूक राहायला पाहिजे. जेव्हा तुम्ही चारा खायला गेला असेल त्याच वेळेस जर प्रभूने तुम्हाला उचलून नेलं, सगळ्या मेंढरांना उचलून दिलं, तर तुम्ही तिकडे चारा खात राहा. प्रॉब्लेम आहे. हे बारीक बारीक गोष्टी आहेत भरपूर, मी सांगत तुम्हाला. आणि तिथं ते काय म्हणतात बघा, 13व्या वचनामध्ये 19:13 मध्ये काय म्हटलेले की परमेश्वराने आम्हाला पाठवलेलं आहे या स्थानाचा नाश करण्यासाठी, डायरेक्ट बोलले ते. आणि आम्हाला तेव्हा लोट बाहेर जाऊन आपल्या मुलीशी विवाह केलेले, म्हणजे आपले जावई, त्याचे जावई यांना म्हणाला उठा, काय करा, उठा. झोपलेले होते का ते, कदाचित आत्मिकरित्या उठा, जागृत व्हा. पेत्रस म्हणतोय कशासाठी जागृत व्हा, आता या स्थानातून बाहेर पडा, उठा, या स्थानातून बाहेर पडा. बाहेर पडून काय करायचंय, परंतु त्याच्या जावयास जो तो केवळ गंमत करीत आहे, जोक मारत आहे. गंमत आणि जोक हे कधी गळ्याशी येतील आपल्याला कळत नाही, काही सांगता येत नाही. काय करत आहे आणि आयसे काय गंमत करीत आहेसे भाजले पहाट होतात. हा गंमत करत आहे असं त्यांना वाटलं. आणि मला वाटतं लोट देखील कधीतरी जोक मारत असेल आणि त्याच्यामुळे यांच्या मनावर तर ठसा बसला की जोक मारत नाही का. तर प्रियानो, जोक मारला तरी ओळखायला पाहिजे की हे गंमत आहे का सत्य सांगत आहे.
लोटाच्या जावयाची चूक आहे. त्यांनी खरे परमेश्वराला ओळखलं नाही. आणि लोटाकडे वारसा होता अब्राहमाचा. अब्राहम जो देवाशी बोलत होता, अब्राहम हा देवाचा मित्र होता. त्याचे काही अंश आपल्यामध्ये यायला पाहिजे. आपले नातेवाईक असतात, कधी त्या मुलाचा चेहरा चुलत्यासारखा दिसतो, रक्तगट एक असतं, काही ना काही साम्य असतं. आईचं रक्तगट मुलाला चालत नाही, पण आई टोह पडून रडते, हा तू माझा मुलगा नाही का, असं कसं. उपकार पिक्चर मनोज कुमारच्या ह्याच्यात लागतो, आंटी रडते. अरे बाबा, आंटीला ते रक्तगट माहीत नव्हता, त्याच्यामुळे ही परिस्थिती झाली नाही का, ती रडायला लागली. त्याने प्रेम चोपडाचं रक्त चालू शकतं का, याचं नाही. तर याला परमेश्वरामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो रक्तगट सुद्धा बदलू शकतो. हालेलुया. पण याच्यात आपलं पाहतो या जावई जे होते ते वेगळ्या प्रकारचे स्वभावाचे होते आणि लोट जो होता हा वेगळ्या स्वभावाचा. त्याच्याजवळ राहून सुद्धा जावयांना काही प्रकाश पडला नाही, याचा अध्यात्माचा काहीच पडला नाही. आणि हा त्यांना वळू शकला नाही परमेश्वराकडे. ही देखील एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला. आणि 15वं वचन पाठ होताच एकाने लोटाला घाई करून, उठ, तुझी बायको व येथे असलेले तुझ्या 2 मुली आणि त्यास घेऊन निघ, नाहीतर या नगराच्या शिक्षेत तुझा संहार होईल, तुझा संहार होईल. इतकं बोललेले. उठ, घाई केली त्यांनी. आम्ही जरी म्हणतो की उठ बाबा, चर्चला जायचं वेळ झालेली आहे, ऊस बदलतो आणि सांगितलं ना उठ, लगेच तोंडावरती ब्लँकेट घेतो, कार्बन डायऑक्साईड परत तिकडच येतो आणि मग आळस येतो. पण जेव्हा अशी परिस्थिती होईल ते बरं आहे का? शेवटच्या क्षणी तुम्ही म्हणा मला झोपू द्या, रात्री 9 ते 12 पिक्चर बघून आलेले लाल सिंग चड्ढा, आता काय मला त्रास द्यायचा, झोपू द्या. झोपला तर कायमचा झोपला. जावयांचं तारण झालं नाही, त्याच जावयांचा तारणच झाले, नाही तर ते झाले असतील. आणि नशीब ते जे त्याच्या लोटाच्या मुली होते ते तरी सुटले तिथून. ते घाई करून हात धरला दूतांनी आणि त्यांना ओढून बाहेर काढलं. हालेलुया. कारण का परमेश्वराची कृपा यांच्यावरती होती. तो अब्राहमाचा धार्मिक स्वभाव त्यांच्या वडिलांमध्ये होता, तो यांच्यापर्यंत आला. इतका आशीर्वाद आहे. जे मुलांची मुले त्याचा आशीर्वाद पावती. आणि ओढून बघा, ओढून बाहेर काढले आणि नगराबाहेर आणून सोडले. बघा 16वं वचन 19:16. त्यांना बाहेर आणल्यावर दूत त्यांना म्हणाला, आपला जीव मुठीत घेऊन पळ. का सावकाश चालायचं, मटण आणायला चालले जसे. मटण आणायला जाताना सुद्धा तुम्ही चालायचं, प्लीज जाईल लवकर, चल. मेरे को रखना वो पीस. पण तुम्ही चला घ्या. ही गोष्ट बघा घाई ते दाखवलेली आहे. कुठल्या बाबतीत घाई करायची आहे? परमेश्वराच्या प्रत्येक गोष्टीबद्दल घाई करायची आहे, मनुष्याच्या बाबतीत नाही करायची. कारण का परमेश्वर सत्य आहे, मनुष्य लबाड आहे. आणि ती लबाडी ते कोणाकडून? त्यांचा बाप जो आहे त्याच्याकडून आलेली आहे, सैतान. येशूच म्हटलेलं आहे, मी नाही म्हणत. तुम्ही जे बोलतात, प्रभूचे वचन सांगतात, हे करतात, ते तुमचा बाप जो सैतान आहे, तो लबाडीचा बाप आहे, त्याच्याकडून तुम्ही बोलताय. जोपर्यंत आम्हाला याचे सूक्ष्म अर्थ कळत नाही तोपर्यंत आम्हाला ही कितीदाच ऐकलं असेल तुम्ही संदेश याच्यावरती, लोटाच्या याच्यावरती, परंतु आपण त्याच्यामुळे काय सुधारलो आहोत का? नाही. पुढे बघा 17व्या वचनामध्ये, बाहेर आणल्या व दूत त्यास म्हणाला,
आपला जीव घेऊन पळ. हा. आणि मागे पाहू नको, मागे पाहू नको. कंडिशन आपला काय कंडिशन होती? तुम्ही पळा, काही काही नाही चालत, पण मागे पाहू नका. एक गोष्ट तर बरी आहे, कारण का जर मागे पाहिलं तर पुढे तुम्ही पडाल. पण मिसेस लोट जे होते ते मागे पाहूनच चालत होते. तुम्ही काय केलं? आज्ञाभंग केली. कोणाची होती? परमेश्वराची आज्ञा होती. इथं लिहिलेलंच आहे, आणि पळ, लवकर लवकर जा. त्यास म्हणाला, हे प्रभू नको नको. बघा इथं स्वतःचं डोकं परत चाललेलं आहे लोटाने. 18वं वचन. लोट त्यांना म्हणाला, हे प्रभू नको नको. 19वं वचन. पहा, या तुझ्या दासावर तुझी कृपा दृष्टी झाली आहे. माझा जीव वाचविला ही तुझी मजवर अपार दया झाली आहे. मला डोंगराकडे पळून जाणार नाही. जुन्या करारामध्ये जेव्हा ते लोकांनी टेरणी केली सगळी, कोण? आपला योशुआ आणि कालेब. आणि मग जेव्हा ते आले, परत सांगितलं तिथं अष्टकोन ओळ आहे, तिथं काय म्हणतात संत्र्याचे एवढे द्राक्षाचे आहे फळ, आणि तिथं घोस पण, आणि म्हणून आम्ही ते उचलून आणले 2-3 माणसांनी. हो की नाही? तुमच्या बायबलमध्ये लिहिलंय का? हा वेळ लागतो. चिप बदलायला पाहिजे आता. पण एटीएम कडे गेले तर तुम्ही सगळं बटन व्यवस्थित झालं किंवा उद्या सकाळी या, तुम्ही एटीएम फोडून टाकाल, लगेच यायला पाहिजे घेतली आणि चालली. तसंच जेव्हा आपण म्हणतो तुमच्या बायबलमध्ये लिहिले, हो का? कारण का मी बायबल वाचतो. दुसरी गोष्ट मी ते वाचलेलं आहे, जुन्या करारात आहे. इतक्या सर्व गोष्टी असून खरोखर माझा परमेश्वर किती काळजी घेतो याचे मला गर्व आहे. इतर कुठलाही गर्व नाही मला. परमेश्वर जी नाही, सगळ्यांनी म्हणायला पाहिजे. तर अशा ठिकाणी ते हा कोण होता? कालेब आणि योशुआ 12 जण पाठवले होते, एक टीम गेली होती, परंतु सर्वांनी ते मतदानच टाकलं. विचार करायचा आपल्याला चढाई करायची की नाही. 10 जणांनी काय सांगितलं? प्रस्ताव अवघड आहे, बाद करा प्रस्ताव. फक्त 2 कालेब आणि योशुआने प्रस्तावाच्या बाजूने मत दिले की आपण जाऊ. परंतु तिथं काय सांगितले परत? की ते लोक भिपाड आहेत, आम्ही त्यांच्या गुडघ्यापर्यंत कमरेपर्यंत येतो. ते नेफिलीम होते. आमच्याने त्यांना जिंकवणार नाही आणि आम्ही त्यांचे भक्ष होतो. आम्ही टोळासारखे आहोत त्यांच्या पुढे. तिथं प्रश्न सुटला असता ना, बहुमत आहे. पण इथं बहुमत जे होतं ते परमेश्वराने बाद केलं. हे दोघं जे होते त्यांनी पुढाकार घेतला आणि ते जे शहर होतं ते काय म्हणतात जिंकण्यासाठी निघाले आणि त्यांनी जिंकलं. पण तुमच्या लक्षात येतं का? म्हणून मनुष्याच्या दृष्टीने जे पराजयाचं असतं, पण देवाच्या दृष्टीने ते विजयाचं असतं. आज जगामध्ये लोक म्हणतात ख्रिस्त मेला. तुम्ही काय पाहून मारत आहात? तो जिवंत आहे. तुमच्यासाठी तो मेलेला आहे, पण आमच्यासाठी तो जिवंत आहे. काल, आज आणि युगाने तो जिवंत आहे. तुम्ही ज्या डोळ्याने पाहतात भौतिक, तुम्ही सत्य बोलतात, आणि ज्या डोळ्याने आम्ही पाहतो आत्मिक डोळ्याने, ते पण तितकं सत्य आणि ते सार्वकालिक सत्य जिवंत आहे, दर्शन देतो,
आणि तो भेट घेतो त्याच्या भक्तांची, इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. आणि आणि मग ते वचनदत्त भूमी होती त्याची वाटणी करायला सुरुवात केली तिथे. आणि वाटणी करत असताना सर्वांना एक एक भाग दिला. आणि जेव्हा कालेब अंकलकडे आले ते, तुला कुठला भाग पाहिजे, तो डोंगर मला दे. काय म्हटलं तो? डोंगर मला दे. सगळे तळवटीवर बसले होते, तो म्हटला तो डोंगर मला दे. आणि त्यात डोंगर दिला. आशीर्वादित झाला तो परमेश्वराच्या. आणि इथं हा लोट म्हणत आहे, मला तो डोंगर नको, मला तळवट दे. कारण का मला ते डोंगर चढवणार नाही. दमा आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, सगळं काय एकूण एक प्रॉब्लेम आहे. कदाचित ते असेल, जर त्याला हार्ट प्रॉब्लेम असता, सगळं प्रॉब्लेम, पण जर त्याचा देवावर विश्वास असता, अब्राहमाचा देव, आपण नेहमी म्हणतो ना का इसाक अब्राहम, इसाक याकोबाचा देव विश्वासार्थ होता. ठीक आहे, कुठे तुम्ही या पायी, मी धावत जातो. हा विश्वास आहे. आणि त्या कोण आपला लोट जो होता तो काय म्हणतो, मला जाता येणार नाही, माझा जीव वाचला तेवढे पुरे, थँक्यू व्हेरी मच. मला डोंगराकडे पळून जाणार नाही असं तो म्हणतोय. न जाणे मजवर एक अरिष्ट घेऊन मी मरून जाईल. देवाचा भक्त, देवाच्या भक्ताची म्हणजे कोण होता, योशुआ आणि इतर जे होते त्यांच्या समोर म्हणतो मी मरून जाईल. इम्परफेक्ट टेन्शन. आणि अशा या भक्त म्हणजे हे उपयोगाचे नाही आहे देवाच्या राज्यामध्ये हे लोक. आणि जर तो म्हटलं तर मी पुढे जातो, तुम्ही या मागून. परमेश्वराने त्याला दीर्घ आयुष्य केलं, नाशापासून वाचवलं असतं. सोयर त्या ठिकाणाकडे गेला आणि तिथं त्याने वस्ती करायला सुरुवात केली. आणि सोर नगर जिथं म्हटलेले तिकडे गेला. आणि पळून जाऊ दे, मला तिथे पळून जाऊ दे. बर, देवाने काही बळजबरी केली नाही, तू जायचं नाही तिथे. देव कोणालाही बळजबरी करत नाही, ही गोष्ट त्याच्यातून पुन्हा सिद्ध होती. जायचे जा. आणि जो ऐकत जे तू मी एक बाटली दारू नाही, तो 2 पी. तू ऐकतच नाही. किती 10 वर्षापासून सांगते 2 बाटली फ्री ऑफ चार्ज. मरणार तो. आज आम्हाला देवाच्या वचनाची काळजी नाही, काही नाही. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ज्यांना त्यांना कटवायचं होतं, काय करायचं होतं, त्यांना दारू पाजली, व्यभिचार करून घ्यायचा होता आणि त्यांना शिक्षा द्यायची होती, त्यांनी दारू पाजली, द्राक्षरस प्यायला. इथं पण तसंच झालेलं आहे. तू सांगतो पुढे तिथं काय, थोडक्यात सांगतो. मग तो स्वतः म्हणतो माझा जीव वाचेल, नरकामध्ये पाठव मला. आपण असं म्हणण्यासारखे माझा जीव तिथे वाचेल. वाचतो का कोणाचा जीव नरकामध्ये? नाही वाचणार. त्याचा अग्नीचा 10 इतका की लोक मरून जातात. दानियल आणि त्याचे जे साथीदार होते ते त्यांना कुठे नेलं होतं, त्या भट्टीजवळ नेलं होतं. ती भट्टी 7 पट तापवलेली होती आणि यांना तिथं ढकलून गेलं. पण ज्या लोकांनी त्याला ढकललं दानियलला, ते होरपळून गेले. बरोबर आहे, कारण का ते परमेश्वराच्या आज्ञेनुसार होती आणि त्याला ते भट्टीमध्ये टाकणार होते, म्हणून परमेश्वराने त्याचे हे केलं, बचाव केला. पुढे बघा, माझा जीव वाचेल ते सांगतोय. आता परमेश्वराने जे सांगितलेले मरण काय ते जर तुम्ही पाळत नाही तर काही उपयोग नाही त्याचा. आणि तुझा गोष्टीला मी मान्य आहे. देवदूत काय म्हणतो, तुझ्या गोष्टीला मी मान्य आहे, जीव वाचेल तिथे, पण किती काय, थोडे दिवस. सार्वकालिक जीव वाचणार नाही. आणि त्याच्यामुळे तुझा नाश ठेवलेला आहे. अशा प्रकारे पोहोचेपर्यंत मला काही करता येईल. बघा किती सांगितलंय, जोपर्यंत त्या चोर
शहरापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत मी काही अग्नीचा वर्षाव होऊ देणार नाही. आणि मृत सागर आहे तिथे डेड सी आहे त्या बाजूला ते होतं आणि तिथं अग्नीचा आणि गंधकाचा वर्षाव होता. तिथे काहीच उगत नाही, शेतीच नाही आहे तिथे. 3,500 वर्षापासून शेतीच नाही आहे तिथे, काहीच उपयोग नाही आहे. जर परमेश्वराचं वचन एवढं प्रभावी आहे तो क्षणार्धात आपल्याला नाश करू शकतो. आता जे युद्ध चाललेले आहे युक्रेन आणि याच्यामध्ये रशियामध्ये चाललेले, तसेच आता आणखी आघाडी उघडलेली कुठे तायवान आणि चायनामध्ये. सगळ्यांकडे अणुबॉम्ब आहे. जर त्याने अणुबॉम्ब स्फोट केला तर हे जे शेती ती आपल्याला दिसणारच नाही. चेर्नोबिल एक होतं 34 का 37 वर्षापूर्वी, ती भट्टी जी होती ज्याच्यापासून वीज निर्मिती करायचे ती स्फोट झाला त्याच्यात. आजपर्यंत तिथं एकही गवताचं पातळ उघडलेलं नाही, सगळं संपलेलं. तिथं लोक जात सुद्धा नाही, कारण का त्याचे जे रेडिएशन आहे परिणाम आहे ते अजून सुद्धा तीव्र आहे, इतकं तीव्र आहे. मनुष्याची निर्मिती होती आणि म्हणून ते जायला तिथं बंदी केलेली आहे. स्फोट केव्हा केला होता? स्फोट केव्हा झाला होता? 30-35 वर्षापूर्वी. पण तो अजून परिणाम आहे तिथे. आणि ते लोक जे दुर्दैवाने वाचले मी म्हणेल ते अजून देखील जिवंत, पण काहीतरी घेऊन जाय. बदस्तंभ नाहीये त्यांच्याकडे, पण काय कॅन्सर आहे त्यांच्याकडे. रक्त पाणी होऊन जातं, परत रक्त द्यावं लागतं त्यांना. असे रोग घेऊन जगत आहे, बिछाण्यावर पडून आहे. ही महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून ते स्फोट करत नाही अणुस्फोट, परंतु आता असे निघालेले बॉम्ब जे कमी यायचे आहेत, ज्याला आपण म्हणतो 8 पाव 1 पाव 1 किलो. त्यावेळेस काय होतं, हिरोशिमाच्या वेळेस एकच टाईपचा होता, 10 मेगाटनचा बॉम्ब होता. त्याने नागासाकी आणि हिरोशिमा सगळे फस्त करून टाकले आणि त्याचे चिन्ह आजही तुम्हाला तिथल्या हॉस्पिटलमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल. आज इतके वर्ष किती मला वाटतं लहान मुलगा जर असेल तर 77 वर्ष तो बिछाण्यावरतीच. इतकी भयानक परिस्थिती आहे, म्हणजे मरणाला ते मागत पण मरण काही येत नाही. प्रकटीकरण मध्ये लिहिलेलं नाही की ओरडतील आणि अप्रोच करतील, मरणा आमच्याकडे ये, किंवा ते डोंगरावर म्हणतील आम्हाला हात कर, आमच्यावर पड. खरी परिस्थिती. तर अशा या लोटवरती देखील ती परिस्थिती आली आणि पुढे जास्ती हे करत नाही. त्याने तर पोरी पण फार हुशार होते, लोटच्या पोरी. तू काय म्हटलंय, गोविंद त्यांनी वास्तव केलं, थोडं कट केलेलं आहे. आणि वास्तव केल्यावरती ती मोठी जास्ती पुढे गेली. अरे आता ते जावईने बापाला, आणि आपल्याला भाऊ पण नाहीये दोन्ही, आणि आपलं बापाचं वंश पुढे कसं जाईल. आज रात्री मी बापाजवळ जाते तर द्राक्षरस पाजते, मग ती गुंगली. पोरीला बायकोला ओळखताच येत नाही, बायको नव्हती तिथे, सांगतो मी कुठे गेली. बघा खरी परिस्थिती आहे ही, बायबल मध्ये लिहिले म्हणून मला धैर्य सांगायला. आणि त्याच्याकडे जाऊन राहील एक रात्र. दुसऱ्या दिवशी धाकटीला म्हटली तू जा आता. परत त्याला पाजलं, लय पेरलं ते. आणि मग काय झालेलं आहे, जे करायचा घोळ त्याने केला. मग त्याच्या पोरीला काय झालेलं आहे, दोघांना 2 मुलं झाली, म्हणजे लोटला 2 नातवंड झाली. आणि इथे लिहिलेलं आहे, एकेचं नाव काय तर बाबा आणि दुसरं अम्मोनी.
हे पूर्वज होते मवाबीचे आणि अंबोली लोकांचे. मला सांगू द्या, अशी परिस्थिती काही समाजामध्ये आहे, काही याच्यामध्ये आहे की भाऊ बहिणीचं लग्न करतात, काय करतात, पण ते चुकीचे आहे. त्याच्यामुळे रक्ताचे आजार होऊ शकतात आणि विकृत्व येऊ शकतं. आपसात लग्न केलं म्हणून तुम्ही जितकं लांबचं कराल तेवढं चांगलं होईल. हे सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहे त्याचं. आणि त्यामुळे काय होतं की ते काय म्हणतात, जनुका असतात त्यांना खूप वाव मिळतो. आणि इथं जर तुम्ही तसं केलं तर जनुकाला वाव मिळत नाही, सारखे जनुके येतात एकत्र आणि त्यामुळे काय होतं, ब्लॉक करून टाकतात. ही एक कारण आहे. बायबलला आधीच माहिती होतं, म्हणून ते म्हटलं आपल्या काय म्हणतात बहिणीशी याच्याशी लग्न करू नको, ही गोष्ट. आणि तिथूनच सुरुवात कशाची झाली, मोआब आणि अम्मोनी लोक, तिथून सुरुवात झाली. आणि त्यांनी इस्रायलला किती त्रास दिला हे पण तुम्हाला माहिती आहे, कारण का ते लोटाचे संतान होते. शेवटचं सांगतो तुम्हाला. तिथं 23व्या वचनाच्या पुढे सूर्योदय झाला, आकाशातून ते काय केलं, गंधक आणि अग्नी त्याने वर्षावली. मिसेस लॉट कुठे गेले होते, बोला ना. मिठाचं काम झालं, मिठाचं काम झालं. आणि ते आजही म्हणतात अशी लांब शिळा आहे खूप मोठी, आता चेहरा बिरा दिसत नाही, शिळा आहे सुरट्यासारखी. आणि ती जवळजवळ 8 ते 7-8 फूट उंच आहे. आणि ती तिथं आहे आपल्याला हे म्हणून आठवण ठेवण्यासाठी, म्हणून किंवा जर तुम्ही परमेश्वराची आज्ञा मोडली तर अशी शिक्षा होऊ शकते. ती काय हालचाल करू शकत नाही, उभीच कडक झालेली एकदम. आणि सर्व तो उंच भाग आहे, तिथं खाली रस्ता आहे, बस तिथून जातो. आणि ते बघत बसली अशी काय, पण दिसत नाही, डोळे पण दिसत नाही, कान आपण ऐकू येत नाही, जीभ आपण बोलता येत नाही. अशी परिस्थितीमध्ये ती लोटाची बायको आजही उभी आहे. जर बायबलमध्ये लिहिलं नसतं तर आपण म्हटलं तर ती काय ठरलेलं आहे, थांब देतो. परंतु बायबलने स्पष्ट केलेलं आहे ही लोटाची का, कारण का तिने जे देवाने सांगितलं होतं, मागे वळून पाहू नका. पण आपण देखील मागच्या जे गोष्टी आहेत त्याच्याकडे पाहू नये, जास्ती उदो करू नये. पुढे बघा की असं झालं, मग हे असं झालं, ते तसं झालं, काही गरज नाहीये. जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व नवे झाले आहे. आणि ह्या विश्वासाने जर तुम्ही पाऊल टाकलं तर तुम्हाला काही त्रास होणार नाही, कारण का तुम्ही कोणाकडे पाहिलं आहे, तर परमेश्वराकडे पाहिलं. पण जर तुम्ही एखाद्यात विचार केला, सगळं झालेलं आहे आणि मागचा विचार केला नाही, पण आता आठवण आली मध्ये, सैतान टाकतो. मागचं काय करायचं तसं, मागचं काहीच केलं नाही, आता गडबड होणार आहे. नेमकी ती गडबड होती. मनुष्य जसा विचार करतो तसा तर म्हणून सावध राहा. तिथे आपल्याला बरेचसे धडे मिळतात कसं काय. आणि गेल्यावरती आपल्याला मिठाचं काम व्हायचं का नाही, म्हणजे मरायचं आहे का नाही, मेली, मिठाचं काम झालं. आपल्याला दाखवलं येशू ख्रिस्त म्हणतो मीठ, तुम्ही जगाचे मीठ आहात. मग हिचं उदाहरण घ्यायचं का आंटीचं, काही उपयोगाचं नाही. ते पाणी जरी तुडवलं जातं. असा हा परमेश्वराचा कोप जेव्हा आपल्यावर येतं तेव्हा आपलं काही चालणार नाही, चालत नाही. परंतु हे सगळे शिक्षा आणि हे सगळे कोप जे होते ते येशू ख्रिस्ताने स्वतःवरती घेतलेले. हालेलुया. ते घेऊन तो कुठे वधस्तंभी गेला, जगाचे सर्व पाप घेऊन तो वधस्तंभी गेला आणि स्वतःचं रक्त सांडलं, सगळ्यांचे पाप
धुवून टाकले यासाठी की आम्ही शुद्ध व्हावं. परंतु आम्ही शुद्ध झालो का? विचार करा. चर्चला नुसते येऊ नका, बायबल पण आणा, नोट्स बनवा, वाटलं तर घरी गेल्यावरती नोट्स बनवा, तुमची स्मरणशक्ती चांगली राहील आणि अशा प्रकारे तुम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये, ख्रिस्ती विश्वासामध्ये वाढत जा. ते तर तेच म्हणतो, आता तुम्ही कांदेले बाळ नाहीये, हिरा दुधाची इच्छा होऊन गेली आता तुमची. आता तुम्ही मोठे झाले, मोठे झाले म्हणजे घोडे झाले, घोड्यासारखं पडायचं विश्वासामध्ये. आता बाळासारखे नका राहू. मला वाटतं आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे. याच्यामुळे आपल्याला कसं वागायचं हे देखील तुमच्या लक्षात आलं असेल. आणि मला येशूने म्हणून आहे, तू तोंडाने बडबड जास्ती करतं, परंतु तुझं अंतःकरण वचनापासून लांब आहे. तू ज्यांना काय शिकवलं त्याचा काही उपयोगच नाही. यानं सावध राहा. शेवटला काळ आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला जराशी चूक झाली तर दार बंद झालं तर आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करू शकणार नाही. आपण प्रार्थना करू. आपण मान देऊया आणि पश्चातापाची प्रार्थना प्रत्येकाने मनामध्ये करावी. हे दयाळू प्रभू, खरोखर तू महान आहे आणि तू आमचे सर्व गोष्टी जाणतोस आणि तू पश्चाताप केलेल्या भक्तांवरती तुझा अनुग्रह दाखवतो आणि तुझी कृपा दाखवतो. त्याबद्दल आम्ही तुझ्या मनापासून उपकार मागतो. परमेश्वर, आम्ही अनेकदा पश्चाताप केला परंतु आम्हाला अजून समाधान नाही मिळत आणि परमेश्वर त्यासाठीच आम्ही तुला विनंती करतो, तू आपला पवित्र आत्मा आमच्यामध्ये पाठवून दे, आमच्या मंडळीमध्ये पाठवून दे, यासाठी की त्याद्वारे आम्ही पश्चाताप खऱ्या अर्थाने करून आणि सर्व पापाच्या कर्जापासून मुक्त होऊन आणि पापापासून मुक्त होऊन आणि प्रभू येशू ख्रिस्त जो खरा परमेश्वर आहे त्याच्या अनुग्रहाने आमची वाढ विश्वासात येशूच्या जवळ होईल आणि एवढी वाढ होऊ दे की आम्ही स्वर्गामध्ये देखील तुझ्यापर्यंत पोहोचू शकू. असं वाटतं इथे जे भाऊ बहिणी करू शकतात त्या सर्वांना तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक मिळावा अशी विनंती आज आम्ही करतो. येशूच्याच नावाने मागितले म्हणून काही उद्या. आमेन. थँक्यू.